काय खातेस? पोहे. काय खाते? पोहे. मंजिरीला जाम भूक लागली, मग गावचे पोहे पप्पाने आणले ते खाते. तुला आवडत होतं मंजिरी? अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचं कारण आहे रक्षाबंधन. काय पूजा? रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन म्हटलं की नारळाच्या वड्या आल्याच पाहिजेत ना. ॲक्च्युली नारळ जाऊन घेऊन आली मी, पण कोयता नसल्यामुळे मला फोडता येत नाही. पूजा, हे तुका दांडका मारतेस ना, गोल नारळ नाही फुटलं तर तू माझ्याकडनं ऐकून घेणार. फायनली पूजा नारळ फोडते. आम्ही 5 नारळाच्या आता वड्या बनवणार आहे. 2-2 काय करते? 2-2 पुन्हा आली, तुला काही चेन नाही पडत आहे मंजिरी? मला टेस्ट करायचं आहे. म्हणजे वेळ आहे त्याला. मी 2-2 हे बघ, ही गुळाची बनवणार आहे मी, खोबऱ्याची वडी, आणि ही साखरेची बनवणार आहे. गुळाच्या वडीला मी माझ्या अंदाजाने गुळ घेतलेला आहे, पण साखरेच्या वडीला मला प्रमाणातच घ्यावं लागणार, कारण समजा हा एवढा टोप खोबरं झालं ना मंजिरी, मग आता याच्यात जरा अशी अर्धी साखर घालायची. अच्छा, तो चांगला पाक होतो. चला बनवूया. मंजिरी, फायनली मी बनवल्या आहेत खोबऱ्याच्या आणि गुळाच्या वड्या, आहे ना. हे बाई ताट भरून केलेली आहे ती तुझ्या भावांसाठी आणि ती माझ्यासाठी, ती तुझ्यासाठी. गुळाची तर वडी खाणार ना मंजिरी? हो, मग पुढे करून ठेवते. हे आता सुकत झालेली आहे, पण हिला जरा वेळ लागणार आहे गुळाच्या वडीला, कारण सुकायला वेळ लागतो ना, म्हणून. पप्पा हे पण तर सुकतील ना? का आजच खाणार आहे रक्षाबंधन, उद्या खायचे. पप्पा तर खाणार, मला माहिती. चला, हाय तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आता आमच्या आवनची बहीण येणार आहे दुपारी. खरं जेवायला येणार होती, पण तिचा श्रावण महिना म्हणून श्रावणी सोमवार तिचा उपवास आहे. बाय मंथन. चालला पूजा, बाय. आता जेवण बनवूया. आपला प्रोग्राम संध्याकाळी आहे. हो पप्पा. आज स्वीट काय आहे मग स्पेशल? आज नारळी पौर्णिमा, म्हणजे तुला माहिती आहे मंजिरी काय आहे? नेवऱ्या. येस. मंजिरी आलीस? मंजिरी माझ्या मागे हात धुवून आली. मम्मी तू सांगत नाही व्हिडिओ करतो ना, पण मला वेळच नाही मिळत आहे, कारण जेवण बनवून झालंय, वांग्याचं भरीत केलंय, आणि आता सालाबत प्रमाणे मंजिरी नेवऱ्या. येस. गोड काहीतरी पाहिजे ना. संध्याकाळी आम्हाला जायचंय तिकडे रक्षाबंधनला. या वेळेला आमच्याकडे मामाच्या घरी जायचंय. दरवेळेला मावशीकडे जातो ना करायला. आता तुम्ही हा ब्लॉग मामाच्या घरी बघा, आहे की नाही? हो. गेल्या वर्षी कुठे बघितलं होतं? रोहन दादाकडे. रोहन दादाची आठवण येते. हा, तो नाही आहे ना. नाहीतर व्हिडिओ कॉल नाही केलास तो. संध्याकाळी करू ना. ओके. बघा मी किती नवऱ्या बनवल्या आहेत. अजून मध्ये एवढं बाकी आहे रोमट. आज सगळ्या बहिणी बिझी असणार आहेत. चला भेटूया. मंजिरी तर बंद कर. आज बहीण आल्यामुळे पप्पाले खुश झालेत. काय पप्पा? होय. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. गेल्या वर्षी पप्पा रक्षाबंधनाला तिकडे गेले नव्हते, कारण माणसाच्या पायाला लागलं होतं. कामावर उशीर झाला, थोडा चेहरा नाराज झाला होता. पण आज बघा यावर्षी खुल्ले धनश्री. खुल्ले गुलाबी. गुलाबी. काय सांगायचं बहिणीला? पप्पा, बहिणीला काय सांगायचं पप्पा? सुखी राहा, आनंदी राहा, आणि दीर्घ आयुष्य राहा. मोठे. चला आता यांची तर रक्षाबंधन झाले. धनश्री, आता आपली तू का जादूचा प्रयोग करतेस? इकडे ये बघा, बसली आहे. आहे मंजिरी. चला आता आपली तयारी करूया. चलो, आता याच्यानंतरची रक्षाबंधन आमची आहे. सांगितल्याप्रमाणे यावर्षी आमच्याकडे रक्षाबंधन नितीन हळदिवे यांच्या घरी आहे. नितीन हळदिवे म्हणजे माझा भाऊ, मामा. चला डायरेक्ट त्याच्या घरी भेटूया ना. धनश्री रील काढणार ना माझी? सुवर्णा कुठे जाऊन काय बोलतोय? काय बोलतोय? बोललाच नाहीस तू. मला बोललाच नाही तू. कोणासोबत? आय धनश्री. धनश्री गुलाबी गुलाबी म्हणजे छोटा भाऊ.
हा नाटकी भाव. दोन्ही भावांनी दोघी बहिणींना गिफ्ट दिलंय म्हणून दीदीकडून तुला काय. ओके चला. हॅपी रक्षाबंधन म्हणतात. मला नितीनकडे जायला मी निघालेली आहे. शाळेजवळचा रस्ता आहे. घर जवळ आहे पण पावसाने चिखल केल्यामुळे स्कूटरने चाललेली आहे. मामाच्या लिफ्टमध्ये किती मिळाला. फायनली भावाच्या घरी आलेलो आहोत. हाय करण. हाय भावा. ईशा. लवकर आलीस. मग ताई ना आली. श्वेता. अगं ये रक्षाबंधन आहे मंगळागौर नाही. घालायला घेतलं ना तर लग्नामध्ये घाई झाली. नाही पण छान दिसतेस. छान दिसतेस. भाऊ तुला काय वाटतंय रक्षाबंधन वाटतंय का मंगळागौर. सध्या रक्षाबंधनच वाटते. ओके. ताई का नाही अजून आली. ओके. आणि पूजा हाय बापल्या. असं आहे आमचं आता भावाचं घर. दरवर्षी ताईच्या घरी असतं. आता आम्ही भावाच्या घरी आलो. व्हिडिओ कंटिन्यू करा बघा पुढे काय होतंय ते. धनश्री ॲरी सगळ्यांची नावं घ्यावी लागतात. दिसतोय बाबा. अजून ताई यायची बाकी आहे तोपर्यंत सुरुवात तर करूया है ना. ओके ओके. सांगा कमेंट मध्ये सांगा माझी बहीण कशी दिसते. जिलेबी आणली आणि हाय सोमू. ताट मोठे घे ना. ए नेहा. काय सोय केली आमची. हे काय समोसे. आणि रविवारी काय माझ्या भावाने समोसे आणलेले आहेत. रोशनी आणि पूजा आणि ईशा. ऐका ना ए ऐक ना. सोमने 2 महिने तुमच्यासाठी पैसे साठवलेत आणि त्याने स्वतः कवर भरलेले. आय होप तेवढे भरलेले. तुम्ही खुश व्हाल एवढं मात्र माहितीये मला. पिगी बँक फोडलायस. कुंकू आहे की नाही. वाईट लागो.
समोसे खाऊन झाले. रोशनी, हेमन सगळे संपवले. काय धनश्री, समोसा पार्टी. चला रक्षाबंधन झाले ना. झाली चलो दाखव झाला. जावं दाखव माझा जावं आहे. हा ही बहीण, तिला बिर्याणी नको आहे, तिला बिर्याणीचा कंटाळा आला, ती म्हणते समोसाच पाहिजे. हे बंधुराज पहिल्यांदा आमच्याकडे आलेले आहेत. ही मोठी बहीण नका बघ जरा. हे विनोद हदिवे, ही आमची बाजूलाच राहणारी बहीण. ही 2 नंबर बहीण. आणि हे मोठे भाऊजी इंडियन कस्टममधून निवृत्ती घेतलेले. अशा प्रकारे यावेळी आम्ही खरोखरच बंटीला आम्ही मिस करतो. आमची छोटी बहीण आहे, ती गावी गेलेली आहे, पण तिला फार मिस करतो बंटीला. फायनली आपली रक्षाबंधन झालेली आहे. आता मी घरी जाते, तुम्ही पण चला. भावाचं घर बंद करा आता. हां बायको गेलो बायको बरोबर. न्यायाची रक्षाबंधन नाही आहे, आता का थोडं गेलो. अशा प्रकारे आम्ही आमची रक्षाबंधन साजरी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जी बाबू. प्रेस द बेल आयकन. येस.